नमस्कार. अभिव्यक्तीच्या आणखी एका नवीन भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्रामध्ये 10-1 महिन्यापूर्वी जे सत्तांतर घडलं, जे नाट्य, उठाव, बंड, खोके जे काही असेल ते संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर तिथे महाराष्ट्रातल्या जनतेची ही काही भावना आहे, या संपूर्ण जे काही प्रकार घडला त्याविषयी महाराष्ट्राच्या जनतेलाही काही म्हणणं मांडायचं आहे. यासाठी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेले ॲडव्होकेट आसिम सरोदे आज आपल्यासोबत आहेत. केवळ हेच प्रकरण असं नाही तर यापूर्वीही संविधानाच्या रक्षणासाठी, लोकशाहीच्या रक्षणासाठी म्हणून आवश्यक तिथे वरखड आणि रोखठोक कायदेशीर भूमिका घेण्यासाठी ॲडव्होकेट आसिम सरोदे हे ओळखले जातात. आणि त्याहीपेक्षा सध्या लोकशाही तत्वांना, संविधानाला तिलांजली देऊन अगदी निगरगट्टपणे बेबंदशाहीचा जो कारभार राज्यात किंवा देशात सुरू आहे त्याविरोधामध्ये जनतेला जागरूक करण्यासाठी निर्भय बनो आंदोलन पुन्हा एकदा सुरू केलेलं आहे. एक मोठी चळवळ उभी करायचं काम चालू आहे. आणि त्यात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे असतील, सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी असतील आणि अन्य काही सहकारी आणि त्यांच्यासोबत ॲडव्होकेट आसिम सरोदे हे सुद्धा आघाडीवरती आहेत, महाराष्ट्रभर फिरत आहेत, व्याख्यानं देत आहेत. आणि आज ठाण्यामध्ये त्यांचं काही दिवसांपूर्वी भाषण झालं, व्याख्यान झालं आणि ते ऐकल्यानंतर मनामध्ये थोडेसे काही प्रश्न निर्माण झाले. त्याविषयी सविस्तर बोलण्यासाठी पुण्याला त्यांच्या ऑफिसमध्ये आलो आहे. सर, स्वागत आपलं अभिव्यक्तीमध्ये. आणि पहिला मला हेच विचारायचं आहे की निर्भय बनोचा नारा देऊन सध्या तुम्ही सगळीकडे फिरताय, काय यामागची भूमिका? म्हणजे लोक दहशतीत आहेत, लोक घाबरलेले आहेत म्हणून त्यांना निर्भय बनवायचं की कसं, काय भूमिका आहे तुमची? मला व्यक्तिगतरित्या असं वाटते की आपण खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य म्हणजे काय हे समजूनच घेतलेलं नाही अशा नागरिकांचा एक मोठा देश आहे. की आपल्याला सतत कोणाच्या तरी गुलामगिरीखाली, कोणाच्या तरी छत्रछायेखाली अशी जगण्याची सवय झालेली आहे. आणि त्याच्यामुळे आपण जेव्हा ब्रिटिश लोक गेले या देशामधून तेव्हा त्यांच्या खालून आपण जी काही राज्यव्यवस्था आधी होती त्या आपण राजांच्या अधिपत्याखाली होतो, मग ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होतो आणि मग राजेशाही जाऊनसुद्धा आपण परत लोकशाहीला परत राजेशाहीच्या स्वरूपातच स्वीकारलेलं आहे असं दिसते. म्हणजे आपण मग राजकीय नेत्यांच्या छत्रछायेखाली गेलो की आता हेच सगळं आपलं काहीतरी करतील, हेच आपले सम्राट आहेत, हेच आपले प्रमुख आहेत. तर दुसऱ्यांवर अवलंबून राहण्याची जी प्रक्रिया आपली आहे, नागरिक म्हणून ती विकसित होत गेली नाही आणि त्यामुळे अजूनही आपण अवलंबून राहणं हेच आपण महत्त्वाचं मानतो. आणि मतदानाच्या वेळेसच केवळ आपण जागृत होतो की काय असा प्रश्न पडतो. आणि म्हणून मग स्वातंत्र्याची आपल्याला भीती आहे का असं मला कधी कधी वाटते की पूर्ण स्वातंत्र्य मिळालं तर आपल्याला काहीतरी आपण घाबरतो का की आपण निर्णय घेऊ शकणार नाही, आपण राजकारणामध्ये सामान्य माणूस म्हणून सहभाग दिला पाहिजे तो आपण बरेचदा देण्यापासून घाबरतो. मग आपण धोरणात्मक निर्णय जे व्यापक कल्याणकारी राज्याचा भाग आहे भारतीय संविधानानुसार त्याच्यामध्ये आपण बरेचदा मतं नोंदवत नाही. आपण हे सांगत नाही की आम्हाला असं पाहिजे आहे, आम्हाला हे नको आहे, हा खर्च जो तुम्ही करताय तो अनावश्यक आहे, त्याला आपण विरोध करत नाही. तर आपण आपल्या मनात बऱ्याचशा भीती घेऊन जगतो आणि मग स्वतः त्याच्यापासून आपण सुटका करून घेतली पाहिजे, त्या भीतीतून आपण मुक्त झालं पाहिजे. आणि म्हणून मला असं वाटतं की निर्भय बनो ही चळवळ काही आत्ताच्याच अनुषंगाने नाही तर नेहमीसाठीच महत्त्वाची होती. म्हणजे महात्मा गांधींनी ती सुरू केली तेव्हासुद्धा ती महत्त्वाची होती. जेव्हा गाडगे महाराजांनी सांगण्याचा प्रयत्न केला की निर्भय व्हा, देवावर अवलंबून राहू नका, असं सगळं ही सगळ्या भ्रामक संकल्पना सोडा, कर्तृत्वावर विश्वास ठेवा, तेव्हासुद्धा आपण एक समाज म्हणून भीतीखालीच होतो. तर प्रत्येक वेळेस आपल्याला मानसिक आधाराची अशी गरज का पडते? आणि माणूस म्हणून ती पडली पाहिजे परंतु त्याच्या मानसिक गरजांच्या आहारी जाणं आणि मग ती भीती जी आहे ती अनाहूतपणे आपल्याला दिसते की लोकशाहीलाच मारक ठरणारी आहे. अशा वेळेस मग आपण अराजकतेबद्दल बोलत नाही, गुन्हेगारीबद्दल बोलत नाही, भ्रष्टाचाराबद्दल बोलत नाही. आणि मी बोललो तर माझं काय होईल असा जो एक संकुचित विचार आहे तो सतत आपल्या मनात येत राहतो. त्याच्यातून आपण मुक्त झालं पाहिजे आणि त्या भीतीतून निर्भय बनण्याची एक व्यक्तिगत प्रक्रिया सुरू होईल, समाजाची ती सुरू होईल आणि आपण एक समाज म्हणून एक संघपणे काहीतरी मागणी करू शकू लोकशाहीच्या संदर्भात. असं वातावरण निर्माण करण्यासाठी निर्भय बनो ही चळवळ महत्त्वाची असं मला वाटतं. बरोबर आहे सर. पण म्हणजे काही वर्षापूर्वीपर्यंत छोट्या छोट्या सामाजिक समस्यांवरती सुद्धा नागरिक रस्त्यावरती उतरायचे, निषेध नोंदवायचे, आंदोलनं करायचे लोकशाही मार्गाने. मागच्या काही वर्षांमध्ये लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात अवदासीन्य आल्यासारखं वाटायला लागलं. महागाई असो, बेरोजगारी असो किंवा धार्मिकतेचे प्रश्न असो, लोक उदासीन झाले आणि त्या विरोधात निषेध नोंदवायला सुद्धा कचरू लागले. आता हे जे तुम्ही सगळं सुरू केलेलं आहे याला कसा प्रतिसाद आहे? याला प्रतिसाद खूप चांगला आहे कारण की लोकांना वाटतं आहे की परत एकदा की आपल्यातर्फे हे आता बोलणार आणि यांनी बोललं पाहिजे.
पण याच्यासोबतच अनेक लोक हे स्वतःहून आम्ही बोलायला तयार आता होत आहोत, आम्हाला या लोकशाहीबद्दल बोलायचं आहे, आम्हाला सहभागाबद्दल बोलायचं आहे, आणि म्हणून ते सोबत येत आहेत. हा खूप मोठा प्रतिसाद आहे. मला असं वाटते की लोक कंटाळले आहेत खोटेपणाला, लोक कंटाळले आहेत सतत कोणातरी घाबरवून टाकणाऱ्या सगळ्या राजकीय प्रवृत्तींना, की भीतीच्या खाली एक राजकारण करत राहायचं. हा जो एक स्वभाव धर्म त्या काही राजकीय लोकांचा होता आहे, त्याला लोक आता भीक घालणार नाही. आणि आम्ही आता, कारण जेव्हा एखाद्यास आपण पाहतो की खूप जास्त हालअपेष्टा कोणाच तरी होतात, जसं नोटाबंदी असेल त्याच्यामध्ये सामान्य माणूस मेला, कोणी श्रीमंत माणूस मरताना आपण बघितला नाही. हा एक उदाहरणाचा भाग सोडला तर अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण बोललं पाहिजे. लोकांची आता तयारी आहे, लोक निर्भय होत आहेत, लोक त्रासातून का होईना आपली चीड व्यक्त करायला तयार झालेले आहेत. आणि मला वाटते की लोकशाहीमध्ये हा जो राग आहे लोकांच्या मनातला, चीड आहे लोकांच्या मनातली, ती व्यक्त करण्याच्या जागा आहेत. आणि म्हणून लोकशाही मार्गाने आपण क्रांती किंवा परिवर्तन घडून आणू शकतो, याच्यावरचा सुद्धा विश्वास लोकांचा ठामपणे करण्याची गरज आहे. कारण तुम्ही बघता सिनेमा येतात, नायक नावाचा सिनेमा येतो, आपल्याला दिसते की एकच माणूस येऊन सगळं बदलून टाकतो. तर तसं होत नसते, हे स्वप्नवत आहे. आणि त्यामुळे लोकांना वास्तवाची जाणीव करून देऊन आपण सहभागी व्हायला पाहिजे, आपण आपला बदल आणि परिवर्तन घडून आणायला पाहिजे, अशा दृष्टीने तयार करणं, याची एक प्रक्रिया म्हणून सुद्धा निर्भय बनवण्याची चळवळ आहे. महत्त्वाचं हे सगळंच. याचबरोबर आणखीन एक भूमिका त्या दिवशी ऐकण्यामध्ये आली की ईडी संदर्भात इतकी मोठी चर्चा चालू असते सध्या राज्यात आणि देशभर. अतिशय वादग्रस्त विषय अनेकदा झालेले आहेत. म्हणून निर्भय बनोच्या या आंदोलनाच्या माध्यमातून ईडीच्या कार्यालयावरती मोर्चा नेण्याच्या दृष्टीनं आयोजन किंवा त्या दृष्टीनं विचार सुरू आहेत. काय यामागची भूमिका आहे तुमची? ईडी परत एक प्रातिनिधिक अशी संस्था आहे सरकारची, जी स्वायत्तसुद्धा आहे एका अर्थाने पाहिलं तर, चौकशी यंत्रणा म्हणून. पण ही एक यंत्रणा आणि याच्यासोबत अनेक CBI असतील, RBI असतील. RBI म्हणजे धोरणात्मक एक संस्था आहे, पण बाकी CBI सारखी संस्था जी चौकशी यंत्रणा आहे. आपण ITची जी आहे ती एक संघटना आहे जी चौकशी यंत्रणा आहे आर्थिक घोटाळ्यांच्या संदर्भातली. तर पोलिसांपासून तर या सगळ्या चौकशी यंत्रणांपर्यंत सातत्याने राजकीय कारणासाठी गैरवापर त्याचा झालेला हे लोकांना आता दिसायला लागलेला आहे. आपण महाराष्ट्राचा जर विचार केला तर प्रताप सरनाईकांसारखे काही जण असतील, असे अनेक उदाहरणं देता येतील. हे आपला जो यादी पण त्याची आपण करतो आहे. आणि असे 21 जण आहेत प्रताप सरनाईक यांच्यासारखे, की ज्यांनी प्रताप सरनाईकांचं नाव यासाठी घेतो की त्यांनी जाहीरपणे चिठ्ठीच लिहिली होती उद्धव ठाकरेंना, किंवा याच्यामध्ये फार घुसमट होत आहे आणि आपल्यावर अन्याय होण्याची शक्यता आहे, झोप लागत नाही, त्यापेक्षा आपण भाजपमध्ये गेलेलं बरं आहे, असं त्यांनी जाहीरपणे सांगितलं. आणि नंतर ते स्वतः गेले. मग आता ईडी भ्रष्टाचार शोधून काढणारी यंत्रणा असेल तर आपल्याला ती नको आहे का? आपल्याला पाहिजे ती नागरिक म्हणून. पण मग तुम्ही भ्रष्टाचार सगळ्यांचा शोधून काढा, तुम्ही सगळ्यांच्या भ्रष्टाचाराबद्दलच्या कारवाया करा आणि ते समूळ उच्चाटन करा, त्यांच्यावर शिक्षा लागेल अशा पद्धतीने चार्जशीट आणि चौकशी अहवाल दाखल करा. पण ते होताना दिसत नाही. आणि मग जे लोक चौकशी सुरू होते, त्यांच्यामागे बदनामीचं सगळं एक चक्र सुरू होते, ते लोक काही कालांतराने भाजपमध्ये जातात किंवा काही जण आत्ता एकनाथ शिंदेंच्या गटामध्ये गेले. मग त्यांची चौकशी थांबवून टाकली, त्यांची काहीच चौकशी नाही. म्हणजे कृपाशंकर सिंग सारखा एक माणूस असेल, त्याच्याबद्दल भ्रष्टाचाराचे एवढे आरोप भाजपनीच केले, पण मग नंतर ते स्वच्छ कसे झाले, त्यांच्याबद्दल काहीच कसं तुम्ही बोलत नाही. त्यांना मुंबईचं तुम्ही आता काहीतरी त्या महानगरपालिकेच्यासाठी प्रमुख करून टाकलं. तर हे नाही चालणार, हे आपण लोकांनी सांगितलं पाहिजे. आणि म्हणून ईडीच्याबद्दल ज्या साशंकता आहे त्या केवळ नागरिक व्यक्त करत नाही, त्या अनेकदा सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केल्या. सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे ईडीच्या तपास यंत्रणेबद्दल की तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या कारवाया आणि कार्यवाही करत राहिले तर लोकांचा या चौकशी यंत्रणांचा विश्वास उडून जाईल. जसं सुप्रीम कोर्टाने आधी CBIबद्दल म्हटलं होतं काँग्रेसच्या काळामध्ये की CBI ही एक पिंजऱ्यातला पोपट झाला आहे का सरकारचा, हा प्रश्न तेव्हाही विचारला होता. पण आता ज्या सूत्रबद्ध पद्धतीने या सगळ्या चौकशी यंत्रणांचा वापर राजकारणासाठी आणि आपल्या राजकीय फायद्यांसाठी करण्यात येतो, सरकार उलथून टाकण्यासाठी ईडी आणि CBI आणि सगळ्या ITच्या चौकशी यंत्रणांचा, पोलिसांचा वापर होतो, तेवढा नियोजनबद्ध वापर यापूर्वी भारताने कधी पाहिला नाही. आणि म्हणून मग आम्हाला असं वाटते की मी स्वतः ईडीच्या काही अधिकाऱ्यांना भेटलेलो आहे काही केसेसच्या निमित्ताने, तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आमच्यावर दबाव आहे, आम्हाला यादी येते, आम्हाला सांगण्यात येते की या माणसाला इतक्या दिवसामध्ये तुम्हाला दाबायचं आहे, याच्यावर दबाव आणायचा आहे. आणि त्यातून त्यांचं राजकारण पुढे जर जात असेल तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा निर्भय होण्याची गरज आहे.
आणि म्हणून मग डॉक्टर विश्वंभर चौधरी आमचे सहकारी आहेत, त्यांनी कल्पना पुढे आणली की आपण ईडीच्याच तिथे एक आंदोलन किंवा चळवळ करायची का सामान्य नागरिकांनी, आणि आपण त्यांना सांगू की हे 21 नावं आहेत, यांच्याबद्दलचे सगळे अहवाल तुम्हीच तयार केलेले आणि वेळोवेळी प्रसिद्ध केलेल्या बातम्या आहेत, यांच्यावर तुम्ही कारवाई करा आणि तुम्हीसुद्धा निर्भय व्हा. तर समांतर पद्धतीने समान पद्धतीने सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे आणि भ्रष्टाचाराबद्दल आम्ही आहोत, यंत्रणा आहे, हे कुठेतरी लोकशाहीमध्ये दिसलं पाहिजे. हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग आहे. नक्कीच, आणि महाराष्ट्रातल्या जनतेचाही मोठा प्रतिसाद त्याला मिळेल अशी लक्षणं आहेत सध्या. सर, सुप्रीम कोर्टापर्यंत तुम्ही या सत्तांतर नाट्यामध्ये गेलेले होते आणि महाराष्ट्रातल्या जनतेची भावना तुम्ही मांडण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला. एकूणच त्यानंतर आलेला सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, त्याविषयीचं थोडक्यात तुमचं मत ऐकायचंच आहे. तुमच्या चॅनलवरनं आणि विविध चॅनलवरनं ते यापूर्वी पण ऐकलं, पण पुन्हा एकदा ऐकायचं. आणि दुसरी गोष्ट अशी की सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये अनेक चपराकी लगावलेल्या असतानासुद्धा ज्या पद्धतीने शिंदे गट किंवा फडणवीस किंवा या सगळ्या सरकारकडनं विद्यमान महाराष्ट्रभर पेढे वाटून, फटाके वाटून किंवा हा लोकशाहीचा विजय आहे, हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय आहे, अशा प्रकारचा जल्लोष केला गेला. या सगळ्याविषयीच तुम्ही काय बोलाल? मला असं वाटते रवींद्रजी की हे अत्यंत अश्लाघ्य स्वरूपाचं कृत्य देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी केलं की सर्वोच्च न्यायालयाचा निकाल झाल्यानंतर त्यांनी ज्या निर्लज्ज पद्धतीने TV चॅनलसमोर येऊन सांगितलं की हा आमच्या सरकारवर एक शिक्कामोर्तब सर्वोच्च न्यायालयाने केला आहे की आम्ही घटनात्मक सरकार आहे, आम्ही लोकशाहीच्या मार्गाने चालवलेलं सरकार आहे, तर ते सत्य नाही. म्हणजे निदान एकनाथ शिंदे तर किती शिकले मला माहिती नाही, पण त्यांना PhD कोणीतरी दिलेली आता. परंतु देवेंद्र फडणवीस तर स्वतः लॉ ग्रॅज्युएट आहेत. त्यांनी तरी हे समजून घ्यायला पाहिजे की जो कोणी वकिली व्यवसायातला असेल, वकिलीचं ज्ञान असलेलं असेल, त्यांनी समाजामध्ये कायदेविषयक प्रबोधन हे योग्य आणि सत्यावर आधारित केलं पाहिजे. अर्धवट काहीतरी माहिती द्यायची हे योग्य नाही. आणि आता तर ते उपमुख्यमंत्रीसुद्धा आहेत. तर आपण जर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आणि त्याची सगळी पार्श्वभूमी पाहिली तर सातत्याने पक्षविरोधी कारवाया करत करत एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांच्या मदतीने, म्हणजे काही महिने हे सतत काम करत होते असं स्वतः एकनाथ शिंदेंनी त्यांच्या विधानसभेतल्या भाषणात सांगितलेलं आहे. तर सतत ही जी कॉन्स्पिरसी, म्हणजे आपण त्याला म्हणू की गुन्हेगारी स्वरूपाची एक षडयंत्री भाग, हा ते सतत करत करत त्यांनी हे घडवून आणलेलं आहे. त्यामुळे अचानक काहीतरी झालं असं ते नाही आहे. आता हिंदुत्वाचा मुद्दा त्यांनी मांडलेला आहे की हिंदुत्वापासून फारकत उद्धव ठाकरेंनी घेतली, कारण की ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सोबत जाऊन त्यांनी सरकार स्थापन केलं. प्रश्न हिंदुत्वाचा आहे असं वाटत नाही आणि आता नागरिकांनासुद्धा ते समजलेलं आहे. कारण की पैशासाठी हे सगळं व्यवहार झालेला आहे. भ्रष्टाचाराचा एक काहीतरी बेस याला आहे. याच्याबद्दल जे काही परसेप्शन आणि चर्चा सगळ्या न्यूजपेपरमधून तयार झाल्या, त्याच्यावर लोकांचा आता विश्वास पूर्णपणे बसला आहे. आणि हेच सगळं जेव्हा सर्वोच्च न्यायालयात मांडण्यात आलं, म्हणजे मी जे सांगतो आहे ते काही मी एकटाच सांगतो आहे असं नाही, ही सगळी पार्श्वभूमी सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आलेली आहे की कशा घडामोडी घडून आल्या आणि कशा पद्धतीने हे सरकार उलथवून टाकण्यामध्ये गव्हर्नरचा सहभाग घेण्यात आला. म्हणजे यापूर्वी राज्यपालांनी एखादं लोकशाही मार्गाने प्रस्थापित झालेलं सरकार अशा प्रकारे उलथवून टाकण्यात सहकार्य करायचं राजकीय पक्षांना असं झालेलं नाही आहे. राज्यपाल आणि राष्ट्रपतींची भूमिका आधीपासूनच संशयास्पद आहे, रबर स्टॅम्पसारखी आहे. त्यांचा वापर काँग्रेसनीसुद्धा, वापरपेक्षा गैरवापर आपण म्हणू, काँग्रेसनी केलेला आहे. अनेक सरकारांनी त्यांचा गैरवापर केला. पण पुन्हा इथे मुद्दा हाच आहे की वारंवार आणि अत्यंत ठरवून राज्यपाल आणि राष्ट्रपतींचा अशा प्रकारचा गैरवापर हा यापूर्वी झालेला नाही. आणि त्यामुळे मला काय म्हणायचं आहे की गैरवापर कोणत्याही स्वरूपाचा तो कमी अधिक प्रमाणातला असेल त्याला आपला विरोधच आहे. पण मग आत्ता जे सध्या सरकार आहे त्याच्याबद्दलच आपण बोलणार की नाही, की तेव्हाचं मागे झालेलं सगळं आपण बोलत बसणार. आणि म्हणून मला असं वाटतं की ज्या काही घटना घडून आणलेल्या आहेत त्या सगळ्याच पक्षविरोधी कारवाया या स्वरूपाच्या आहे. आणि म्हणून सर्वोच्च न्यायालयाने तर स्वतःच संपूर्ण निर्णय द्यायला पाहिजे होता असं मला वाटते. आता जेव्हा मी हे सांगतो तेव्हा लोकांना वाटते की तुम्ही काय खूप मोठे वकील आहे का, तुम्ही काय मग एवढे हुशार असते तर न्यायाधीश झाले असते. तर हे पण समजून घ्या की हुशार असणारे सगळेच जण न्यायाधीश होत नाहीत. आणि ज्यांची इच्छा आहे न्यायाधीश व्हायची ते सुद्धा न्यायाधीश होऊ शकत नाही, कारण तिथे सुद्धा परिस्थिती वेगळी आहे. पण याचा अर्थ आपण काहीच आपल्याला कळत नाही असं म्हणू शकतो का? प्रत्येक सामान्य नागरिकाला कळते, कारण की लॉ इज अ कॉमन सेन्स.
म्हणजे लॉ ही सामान्य बुद्धिमत्ता आहे, केवळ कोडिफाईड लॉ म्हणजे पुस्तकामध्ये लेखी स्वरूपात मांडलेल्या याला आपण कायदा म्हणतो, अदरवाईज तो कॉमन सेन्सच आहे. मग आता कॉमन सेन्स जर आपला असेल तर एवढं तर आपल्याला कळू शकते की एकनाथ शिंदे ज्या पक्षातून निवडून आलेले आहेत त्या पक्षात जेव्हा एखादी मीटिंगची नोटीस त्यांना जाते तेव्हा त्या नोटीसची अवहेलना करून ते सुरतला निघून जातात. मग तिथे काही जणांना ते घेऊन जातात, मग तिथे ते अनेक जणांना बोलावतात, तिथे काही जण जमा करतात, परत मग गुवाहाटीला जातात, गुवाहाटीला त्यांना परत शिवसेनेमधलेच मूळचे निवडून आलेले तिथे ते बोलावतात, असं ते गट तयार करतात. आणि मग ते पक्षाविरुद्ध षडयंत्र एवढ्या प्रमाणात वरती नेतात की ते थेट विरोधी पक्षाशी संगनमत करून राज्यपालांना पत्र देतात की शिवसेना हा पक्ष अल्पमतात आलेला आहे आणि आम्ही सरकार स्थापन करायला तयार आहे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत. आता हा सगळा घटनाक्रम लोकांना माहीत आहे, तो काही पक्षविरोधी कारवाई नाही आहे. तुम्ही ज्या पक्षात निवडून आलेले आहे त्या पक्षाच्या विरोधी कारवाई आहे. पक्षांतर्गत प्रश्न हा सर्वोच्च न्यायालयात गुंतागुंतीचा घटनात्मक मुद्दा करून न्यायचा, याच्यामागे कोणीतरी एक मोठी काय म्हणतात त्याला आपण मोठा ब्रेन आहे. कधीतरी हे उघड होईल, कारण की ही राजकीय स्वरूपाची गुन्हेगारी आहे असं माझं म्हणणं आहे. पक्षांतरबंदी कायदा मला व्यक्तिगतरित्या मान्य नाही, कारण की पक्षातून निवडून आलेल्या माणसांनाही त्यांचं मत स्वातंत्र्य असलं पाहिजे. परंतु जर आत्ता कायदा आहे तर कायदा पाळला पाहिजे, नाहीतर मग मोदींना सांगा हा कायदा रद्द करून टाका. बरोबर. पण तसं सुद्धा होत नाही. आता दुसरी गोष्ट की निवडणूक पूर्व युती तोडून नंतर नवीन आघाडी करायची, अशा संदर्भात तर सगळ्यात जास्त काम भारतामध्ये भाजपने केलेलं आहे. अनेक राज्यांमध्ये त्यांनी सरकार स्थापन केलेलं आहे अशा पद्धतीने की निवडून आलेले पक्ष त्यांच्या युती तोडायच्या, आघाडी तोडायची, नवीन आपल्यासोबत घेऊन बसून सरकार स्थापन करायचं. मग तेव्हा आपण का नाही बोलत? त्यामुळे मला असं वाटते की पक्षांतरबंदी कायदा जर असेल तर त्या कायद्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. पक्षांतरबंदी कायद्यामध्ये असं म्हटलेलं आहे का की तुम्ही पक्षांतर करायचंच नाही? पक्षांतर करायला मोकळीक आहे, पण त्याची प्रक्रिया सांगितलेली आहे की तुम्ही कशा पद्धतीने पक्षांतर केलं पाहिजे. पण तसं जर काही फॉलो करणार नसतील आणि कसंही कोणी वागणार असेल तर मग ती बेबंदशाही होईल, अराजकता होईल. आणि भारतीय संविधानाला अपेक्षित असलेली नीतिमत्ता तुम्ही दाखवू शकत नसाल तर मग राजकारणात राहू नका. हे नागरिकांचं जे म्हणणं आहे ते आम्ही सर्वोच्च न्यायालयात सांगण्याचा प्रयत्न केला. आणि पहिल्यांदा असं झालं की पक्षांतरबंदी कायद्यामध्ये समजा तुमचा राजकीय पक्ष आहे आणि मी पक्ष सोडून गेलो तर मग आपल्या दोघांचा तो वाद आहे असं समजून त्याच्यामध्ये तिसऱ्याने कोणी पडू नये असं होतं. परंतु पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिली की ठीक आहे, मतदारांची सुद्धा बाजू मांडा, आम्ही ऐकून घेऊ. पण नंतर त्यांनी सांगितलं की नाही, तुम्ही आर्ग्युमेंट नाही करता, लेखी स्वरूपात ते द्यायचं. आता तुम्हाला आठवत असेल की ऋषी सुनक लंडन इंग्लंडचे हे होण्याच्या आधी प्राईम मिनिस्टर, त्याच्या आधी एक बाई होत्या आणि तिथेसुद्धा त्या अल्पमतात आल्या. त्यांचा पक्षांतर्गत प्रश्न होता तो. आता पक्षांतर्गत तो प्रश्न समजून त्यांनी राजीनामा दिला. त्यांनी आपल्यासारखा विषय कॉम्प्लिकेटेड केला नाही, म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुमचा पक्षांतर्गत विषय तुम्ही जणू काही घटनात्मक विषय असंच करून जो गुंतागुंतीचा करता ते योग्य नाही. मग आता यांनी नेमणुका सुरू केल्या एकनाथ शिंदेंनी. म्हणजे एकनाथ शिंदेंची नेमणूक ही उद्धव ठाकरेंनी विधिमंडळ पक्षाचा गटनेता म्हणून केली आणि त्याच्यानंतर त्यांनीच त्यांच्या पत्राने त्यांची रद्द केली. त्यांनी दुसरा माणूस नेमला. तर मग त्यांनाच तुम्ही अजय चौधरींना गटनेता मानायला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं. मग सर्वोच्च न्यायालयाने हे सुद्धा सांगितलं की राहुल नार्वेकर हे अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदेंना जी मान्यता दिली ती मान्यतासुद्धा चुकीची आहे, इल्लिगल आहे असं त्यांनी म्हटलं. त्यानंतर त्यांनी प्रतोदबद्दल सांगितलं सर्वोच्च न्यायालयाने की प्रतोद हे सुनील प्रभू हेच असतील आणि भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर, इल्लिगल असा शब्द वापरला आहे सुप्रीम कोर्टाने, बेकायदेशीर आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. मग आता या अनेक गोष्टी सर्वोच्च न्यायालय जेव्हा स्पष्ट करत नेत होतं तेव्हा त्यांना हे लक्षात आलं की ही खूप मोठी राजकीय षडयंत्राची गोष्ट आहे आणि याच्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. म्हणजे 50 खोके एकदम ओके असं जे म्हणण्यात येते त्याबद्दलचे उल्लेखसुद्धा सर्वोच्च न्यायालयात झालेले आहे. आणि म्हणून मला असं वाटते की ज्या पद्धतीने राज्यपालांनी या सगळ्या राजकारणामध्ये सहभाग घेतला त्याचीसुद्धा दखल सर्वोच्च न्यायालयाने घेऊन हे सांगितलं की बहुमत चाचणीचा जो तुम्ही आदेश दिला तो बहुमत चाचणीचा आदेश चुकीचा आहे आणि बेकायदेशीर आहे. तुम्ही तो देऊ शकत नाही कारण की तुम्हाला तो अधिकार नाही. आता मला आणखी एक मुद्दा महत्त्वाचा वाटतो जो सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्या चर्चेत आला होता की
एकनाथ शिंदे यांच्या गटाचं म्हणणं सातत्याने आहे की बा आमच्यासोबत इतके जण आहेत, यांच्यासोबत 16 जण उरलेले आहेत, म्हणून ते शिवसेनेला आता शिल्लक सेना म्हणतात. मग शिवसेने उद्धव ठाकरेचे लोक यांना मिंदे सेना म्हणतात. आता हे सगळं मनोरंजनात्मक आहे महाराष्ट्रासाठी, पण याच्यातलं गांभीर्य आपण समजून घेतलं पाहिजे की जास्त संख्येने आमदार एकनाथ शिंदेसोबत आहेत, याला किती महत्त्व द्यायचं याच्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की जो मूळ राजकीय पक्ष म्हणजे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आहे त्याचे प्रमुख उद्धव ठाकरे आहेत. आणि त्याच्यामुळे तीच मूळ ओरिजिनल पार्टी आहे. तेच ठरवतील की विधिमंडळ पक्षाचा नेता कोण आणि व्हीप कोण हे तेच ठरवतील. त्यांची एकनाथ शिंदेची नियुक्तीसुद्धा यांच्याच पत्राने झाली होती, उद्धव ठाकरेंच्या. हा एक मुद्दा त्यांनी म्हटला. आणि दुसरा त्यांनी सांगितला की जी संख्या आहे एकनाथ शिंदेंजवळ त्या संख्येची ओळख काय आहे, व्हॉट इज द आयडेंटिटी ऑफ द नंबर. सुप्रीम कोर्टाने म्हटलं की तुमच्याजवळ जास्त संख्येने आमदार आहेत म्हणून तुमची काहीतरी ओळख आहे, हे आम्हाला दाखवून द्या. आणि तेव्हाही पुढे आले तुमची ओळख नाही आहे काहीच, तुम्ही एकनाथ शिंदेंसोबत फुटून बाहेर गेलेल्या आमदारांचा गट, एवढीच तुमची ओळख आहे. मग कोणतीच आयडेंटिटी जेव्हा लिगल फ्रेमवर्कमध्ये तुमचं कोणती ओळख नाही, यू डोंट हॅव एनी लिगल आयडेंटिटी इन द लिगल फ्रेमवर्क, मग अशा वेळेस राज्यपालांना अधिकार कोणी दिला की यांना एक आयडेंटिटी देण्याचा. उद्धव ठाकरे जेव्हा सांगतील, राष्ट्रवादी सांगेल, काँग्रेस सांगेल, ते जेव्हा सांगेल की आम्ही अल्पमतात आलेलो आहे, तेव्हा त्याचा विचार तुम्ही करायला पाहिजे. पण तुम्ही एक फुटीर गटाचा नेता तुम्हाला सांगतो की हे अल्पमतात आलेलं आहे, विरोधी पक्षनेता सांगतो अल्पमतात आलेला आहे, आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवून असा निर्णय बहुमताचा घेऊच कसा शकता, असं सांगून त्यांनी राज्यपालांवर खूप ताशेरे ओढले आहेत. म्हणजे राज्यपालांची ज्या पद्धतीने काय म्हणतो हिंदीमध्ये धज्जिया उडवल्या त्यांनी, तसं याच्यापूर्वी कधी झालं नसेल. आणि म्हणूनसुद्धा ही परिस्थिती सगळ्या लोकांनी कायदा म्हणून समजून घेतली पाहिजे की आपल्याला असं पुन्हा घडू नये, यासाठी नागरिकांनी सजग होण्याची गरज आहे. अतिशय महत्त्वाच्या गोष्टी इतक्या साध्या सोप्या शब्दामध्ये लोकांसमोर मुख्य मीडियातून आल्याच नाही, म्हणून त्या समजून घ्याव्याशा वाटलं. धन्यवाद त्याबद्दल. आता ज्या अराजकता सदृश्य परिस्थितीचा तुम्ही उल्लेख केला, ज्या बेबंदशाहीचा उल्लेख केला, नैतिक मूल्य हा तर प्रकारच राहिला नाही, तर यांनी राजीनामा देऊन कधीच बाजूला व्हायला पाहिजे होतं. परंतु कायदेशीर आणि संविधानात्मक चौकटीसुद्धा सगळ्या धाब्यावर बसवून हा जे सगळा प्रकार सुरू आहे, काय वाटतं तुम्हाला भविष्य काळात जनतेकडनं उठाव होईल, लोकशाही मार्गाने हे सगळं अराजक दूर होईल की आणखीन काही काळ चालत राहील? काय तुम्ही कसं बघता याकडे? काय आशादायी वाटतं तुम्हाला? मला असं वाटते की अजूनही अंधत्वासह म्हणजे वैचारिक अंधत्वासह जगणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. आणि जे वैचारिक अंधत्वासह जगत आहेत त्यांना दृष्टिकोन नाही, त्यामुळे ते आनंदात आणि सुखात आहेत असं त्यांना वाटते, कारण की त्यांच्यासमोर सगळं अंधार असला तरी अंधारात राहायची सवय आहे. आणि म्हणून मला असं वाटते की अंधाराशी आपल्याला सामना करायचा आहे. मग त्या अंधारावर जाऊन धडक मारण्यासाठी लोकशाहीचा कडक दृष्टिकोन असलेले, अत्यंत वैचारिक स्पष्टता असलेले असे काही लोक भारतीय संविधानाला अपेक्षित आहेत, तर आपण ती संविधानिक नैतिकता टिकवू शकतो. लोक ज्या प्रमाणात आता सजग व्हायला लागले आहेत, चिडले आहेत, त्या प्रमाणात आपण असं म्हणू शकतो नक्की त्याच्याकडे बघून की नक्कीच बदल घडून येऊ शकेल. आणि ही बदलाची भीती आता मोदी आणि शहा यांच्या डोळ्यामध्ये आपल्याला दिसू शकते की सतत आपण उजेडात राहायचं, सतत आपण प्रकाशमान पद्धतीने लोकांसमोर येत राहायचं, याचं जे खूप जास्त केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत, त्याच्यामधून आपल्याला हे जास्त दिसते. कारण आता तुम्ही बघा नवीन याचं संसदच्या भवनाचं उद्घाटन करत आहेत, तर ते स्वतःच करणार. द्रौपदी मुर्मूंना ते बोलवत नाही आहेत, कारण त्यांना बोलवलं त्यांना पुढाकार द्यावा लागेल. का असं करतात आपल्याला माहीत नाही. आता याच्या आधीसुद्धा अशा विधानसभेच्या संदर्भात, कोणत्या तरी लायब्ररीच्या उद्घाटनाच्या संदर्भात घटना घडल्या असतील, पण आज एका संपूर्ण संसदेचं तुम्ही रिनोव्हेशन केलेलं आहे. तर एखाद्या लायब्ररीचं उद्घाटन करणं, एखाद्या विधानसभेच्या ॲनेक्सचं उद्घाटन करणं, याला तेवढं महत्त्व नव्हतं. पण या सगळ्या संपूर्ण इमारतीलाच तुम्ही नवीन स्वरूप जेव्हा देता, तेव्हा नवीन स्वरूपात तुम्ही संसद भवनाचं उद्घाटन करता, तेव्हा राष्ट्रपतींचं महत्त्व काहीच नाही का? तर लोक हे बघत आहेत. आणि म्हणजे तुम्ही विमानतळावर जा, तुम्ही बस स्टेशनवर जा, तुम्ही रस्त्यावर निघा, तुम्ही कुठेतरी रेल्वे स्टेशनवर जा, सगळीकडे मोदींचे फोटो, सगळीकडे महाराष्ट्रामध्ये यांचे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंचे फोटो. हे आता खूप अति झालेलं आहे. लोकांना लक्षात आलं की जाहिरातींवर पैसे खर्च करतात, आमचं जीवन तर काही सुधारत नाही आहे. आणि म्हणून मला वाटते की त्या रागाला लोकांच्या चॅनलाइज करण्याची गरज आहे.
आणि सगळ्या या लोकशक्तीसहच आपण उजेडाच्या दिशेने जाऊ शकतो. आणि म्हणून अंधाराशी हा सामना मोठा आहे, गडद आहे, पण तो काही अशक्य आहे असं मला वाटत नाही. याच महत्त्वाच्या वाक्यावर अंधाराशी सामना आहे, गडद आहे, परंतु तो अशक्य आहे असं वाटत नाही, या आशादायक सरांच्या बोलण्यावरच हा एपिसोड इथेच थांबवतो. सर, अतिशय बिझी शेड्यूलमधून आज वेळ दिलात, मी आपला मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद.